उभे बेटेवरना सुंदर ते रान उभे बेटेवरी हो सुंदर ते रान उभे बेटेवरी सुंदर ते रान उभे बेटेवरी करकटावर करकटावर ठेवनिया तुळशी हारी गळा कास पेतांबर तुळशी हारी गळा कास पेतांबर तुळशी हारी गळा कास पेतांबर करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझी हारी गळा काज वेदांबर तुझी हारी गळा काज वेदांबर तुझी हारी गळा काज वेदांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभामणे विराज तो कंठे कौस्तुभामणे विराज तो तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज वेदांबर कंठे कौस्तुभामणे विराजितो कंठे कौस्तुभामणे विराजितो तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हारी गळा काज वेदांबर तुळशी हारी गळा काज वेदांबर तुळशी हारी गळा काज वेदांबर आवडे निरंतर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुका म्हणे माझ हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन
तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज पेतांबर पाहिला श्रीमुख श्रीमुख आवडे तुळशी हार गळा काज पितांबर तुळशी हार गळा काज पितांबर तुळशी हार गळा काज पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज पेतांबर तुळशी हारी गळा काज पेतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा लाचावले मन लागली शे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढी बाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन आ हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आ हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आ ओ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण दुसरे चरण संताची या दुसरे चरण आ हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आ हो 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आ ओ दंता कृपदाने कथेचा विस्तार आ दंता कृपदाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दंताचिया दुसरे चरण सवय झाली नाही मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वार करी संता हो या वार करी संता मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी
वाखरी नावाच्या तळावर जमा झालेल्या सर्व संत महंत वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. कीर्तनासाठी अभंग जगद्गुरू श्रीमंत तुकोबरायांचा निवडलेला आहे. या अभंगाची 3 चरणं पाहिली तर जगद्गुरू तुकोबराया देवाची स्तुती करतायत, देवाचं वर्णन करतायत. आणि अभंगाचं शेवटचं चरण पाहिलं तर देवाकडं तुकोबराया अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मागणी मागताय. म्हणजे हा अभंग पारायणामध्ये पहिल्या दिवशीसुद्धा चालण्यासारखा आहे, रूपाचं वर्णन करणारा म्हणून. आणि हा अभंग पारायणामध्ये शेवटच्या दिवशीसुद्धा चालण्यासारखा आहे. असा मोबाईलसारखाच अभंग आहे, घरातही ठेवता येतो आणि बाहेरही नेता येतो. तसं पहिल्याही दिवशी त्याला चिंतन मांडता येतं आणि शेवटच्याही दिवशी मांडता येतं. असा पोर्टेबल अभंग मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. याचं कारण गेली 10 दिवस आपण हा सोहळा, पायी दिंडी सोहळा चालत आलेलो आहोत. बोधे महाराज सातारमधून निघालेत, धनवडवाडीकर धनवडवाडीतून निघालेत आणि गोजेगावकर गोजेगावातून निघालेत. आणि त्या टप्प्याचा आजचा हा 9वा दिवस आहे, उद्या 10वा दिवस आहे. आणि सोहळा पूर्ण होतोय याचा जसा आनंद आहे तसा दुसरा एक आनंद आहे की हा सोहळा आता पुन्हा वर्षभर नाही. ज्याच्या ओढीनं आपण आलोत त्याची ओढ आपल्याला लागलेली आहे. आता उद्या भेटायचं आहे आपण त्याला, म्हणून त्याच्या रूपाचं वर्णन करू, जरा त्याची स्तुती करू आणि मग जे काय पाहिजे ते आपल्याला आपण मागून घेऊया. या कीर्तनाला सुरुवात करण्याआधी फक्त एक गोष्ट सांगेन. गेल्या 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्याच वर्षी वैकुंठवासी नारायणदादा गोजेगावकर दिंडी सोहळा याचे विद्यमान दिल्ली बालक त्या काळातले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली गोजेगावकर तथा बापू यांनी आपला प्राण ठेवला. आणि आमचे लवळे आबा साक्षीला आहेत. त्यांनी आबांना ज्यावेळी ते जायचे त्याच्या आदल्या वारीमध्ये आबांना सांगितलं होतं, आबा मला मरण आलं तर 9मीला मरण यावं. आणि इतका परमपवित्र दिवस त्यांनी निवडला. जगात कुठेही तुम्ही कॅलेंडर बघितलं तर बापूंची पुण्यतिथी कधी आहे बघायची गरज नाही. दासनवमी प्रत्येक कॅलेंडरमध्ये असते, रामदास नवमी प्रत्येक कॅलेंडरमध्ये असते. आणि रामदास नवमीचा दिवस त्यांनी निवडला. खरं तर त्यांचं नामानिधान असं होतं माऊली. मी परवाही आमच्या योगेश महाराजांच्या जयघोषवर त्याबद्दल चिंतन मांडलं. आज आमचे CMK चॅनलचे सर्वा चैतन्य जे आलेले आहेत, मी जरा वेगळं मांडणार आहे. मा या शब्दाचा अर्थ आहे माया किंवा मा या शब्दाचा अर्थ आहे मवाळपणा. ऊ या शब्दाचा अर्थ आहे उदारता आणि ली या शब्दाचा अर्थ आहे लीनता. मवाळपणा, उदारता आणि लीनता हे तिन्ही गुण ज्यांच्यामध्ये होते, किंबहुना या तिन्ही गुणापेक्षा अधिक गुण ज्यांच्याकडे होते असे आपले बापू होते. विठोबा रघुमान अशा बापूंच्या चरणावर नतमस्तक होऊया आणि कीर्तनाकडे वळूया. पुण्यवंत भावे पुण्यवंत पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे सज्जनाची नावे येता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी घेता सज्जनाची नावे सज्जनाची नावे माझी वाचा तुटे माझी वाचा तुटे माझी वाचा तुटे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे
बापूंच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. मला बापू नेहमी सांगायचे, महाराज नेहमी सांगायचे, वारी जवळ यायला लागली ना की बापू म्हणायचे, ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांना ओढ लागते पंढरीला जायची. आणि बापू पुन्हा सांगायचे मला, एवढंच नाही, ज्येष्ठ महिना आला की देवाला सुद्धा ओढ लागते, माझे वारकरी येणार आहेत याची. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई. देवाचे दोन आवडते सोहळे आहेत, एक आषाढी आणि दुसरी कार्तिकी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. पण या दोन सोहळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंद देणारा सोहळा जर कोणता असेल तर हा सोहळा आहे आषाढीचा. बरेच जण मला सर भेटतात की आम्हाला सांगतात, महाराज आम्ही पुढनं जाऊन दर्शन घेऊन आलो. बापू नेहमी त्यांना सांगायचे, अरे तिकडं कुठं जात आहे, देव तिकडं नाही, देव आमच्याबरोबर आहे, कारण तेथे असे देव उभा. तेव्हा असा हा सोहळा. या सोहळ्याचं वर्णन करताना मी जरा अजून वेगळ्या पद्धतीनं करेन. हा सोहळा म्हणजे काय, तर या सोहळ्यामध्ये जे सामील होतात ना, ज्यांना शरीराच्या व्यायामाची गरज आहे त्यांच्यासाठी चालणं आहे, ज्यांना चहा प्यायला आणि नाश्ता खायला भरपूर आवडतं, जेवण खायला भरपूर आवडतं, त्यांच्यासाठी खाणं आहे, गाणाऱ्यांसाठी गाणं आहे, वाजवणाऱ्यांसाठी वाजवण आहे, कीर्तनकारांसाठी कीर्तन आहे, विणेकरांसाठी विणा आहे, तुळशीवाल्यांसाठी तुळशी आहेत. या सोहळ्याचं वर्णन करताना मी एकाच वाक्यात करेन, जे जया पाहिजे ते आहे रे. पण त्याच्याही पुढचं, भक्तीने मुक्ती फुकाचसाठी कोणी तयाकडे न पाहे रे. विठोबा रखुमा, आणखीन एक या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे, या सोहळ्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रतिकूल आहेत. कधी ऊन येईल, कधी पाऊस येईल, कधी थंडी वाजेल, सांगता येत नाही. पण गंमत बघा, आपल्या घरात सगळं असतं पण तरी आपण सुखी. हां, तुम्हाला काय वाटतंय? आणि सुखी असतो तो वारी केली असती? हां, अजिबात नाही. पण सगळं असूनही आपण सुखी नसतो. आणि इथं अनेको प्रकारच्या प्रतिकूल अवस्था असूनही आपण सुखी असतो. महाराज याचा विचार करून पहा कधीतरी, असं का होत असेल? तर असं एकाच गोष्टीमुळे होतं. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, आयुष्यामध्ये एक गोष्ट तुला सापडली, एक गोष्ट आकळता आली की जीवनाचं सार्थक झालं. आणि ती गोष्ट सापडली नाही, ती गोष्ट कळली नाही तर जीवन निरर्थक झालं. आणि ती गोष्ट आहे माणसाचं मन. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा रे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि या दिंडी सोहळ्यामध्ये काय होत असेल तर नामस्मरण सातत्यानं चालू असल्यामुळं कितीही प्रतिकूल अवस्था असली तरी मन प्रसन्न राहतं. आणि मन प्रसन्न राहिल्यामुळं जगातलं सगळं सुख या दिंडीत मिळतं. मायबाप, सगळं सुख मिळतं. म्हणून हा दिंडी सोहळा, पायी वारी आपण आलेलो आहोत. पण दुर्दैव माझं असं आहे, उद्या सोहळा संपतोय मायबाप. मी तरी इथपर्यंतच सोहळा मानतो सर, इथपर्यंतच. कारण एकदा वाखरीवर तुम्ही आलात ना की हा भजनाचा आनंद संपला, मग पुन्हा गर्दी असते. गर्दी कमी असतात आणि गर्दी जास्त असते. हा इथपर्यंतचा सोहळा, आणि इथपर्यंतचा सोहळा दुर्दैवानं आज पूर्णत्वास जातोय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि या सोहळ्याचं एकाच वाक्यात वर्णन करेन ज्ञानोबारायांच्या भाषेत. ज्यावेळी आपण नामस्मरण करत असतो सगळं विसरून जातो आपण. घरी काय टेन्शन होतं, मागं काय करायचं होतं, आत्ता कुठंतरी ऑफिसला भेटायचं होतं, पोराचं ॲडमिशन घ्यायचं होतं, हे सगळं आपण विसरून जातो आणि त्याच्या नामामध्ये तल्लीन होतो. आणि अवस्था आपली अशी होते. मला कुणीतरी काल उमेश महाराज विचारलं की आज वार कोणता आहे? म्हणलं कुणाला माहिती, आज तारीख किती आहे कुणाला माहिती? कारण नाही कळत. जो खरोखर भजनात आहे त्याला ते कळत नाही. म्हणून या सोहळ्याचं वर्णन एकाच शब्दात करायचं झालं तर ज्ञानोबारांच्या भाषेत मी एवढंच करेन, काळबेळ नाम उच्चारित नाही, काळबेळ नाम उच्चारित नाही, काळबेळ
म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा काळ वेळ नाम उच्चारित नाही 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 दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्ष पाही उत्तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्ष पाही उतरीत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा 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 वा. आणि खरं तर हा आनंद संकलित करण्यासाठी मी CMK वाल्यांना सांगितलं बरं का. याचं कारण आहे वाखरीवर दरवर्षी कीर्तनं होतात ज्यांची कोणाची होतात वातावरण सुंदर तयार होतं याचं कारण हे कलाकार रत्न आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. फक्त माझी अडचण अशी झाली आहे वारीत आल्यावर दोन गोष्टीवरनं हा वारीत चाललाय का नाही ओळखता येतं. दोन गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी आहे जो खऱ्या अर्थानं वारीत चाललेला असतो त्याचं शरीर त्याची कांती काळी पडत जाते बरं का. देव आपल्यासारखं करून घेतो आपणासारखे हां आपल्यासारखं त्याला करून घेतो आणि तो ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा असंच आहे ना. आमच्या मंडळीनं परवा मला असं विचारलं म्हणली तुम्ही काळं पडत चाललाय म्हणलं मी ज्याच्याकडे चाललो आहे त्याचाही रंग काळा आहे पण तरीही तो सुंदर आहे बरं का. तो राजस सुकुमार मदनाचा आहो मायबाप तसं काळ्या माणसाकडे कोण जात नाही पण आपण ज्याच्या दर्शनाला जातोय बापू म्हणायचं तो काळा आहे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये पण त्याचं तेज असं आहे रवी शशी काळा लोपलिया असं त्याचं तेज आहे. पहिली गोष्ट सांगितली जो दिंडीत आलाय दिंडीत चाललाय तो काळा पटत जातो. आणि दुसरी गोष्ट आहे जो खरोखर दिंडीत चाललाय आणि ज्यानं खरोखर सेवा केली दोन प्रकार आहेत यात. काही गाणारे असतात आणि काही खाणारे असतात. इतकं खातेत परवा सर एकानं 35 जिलेब्या खाल्ल्या. मी म्हणलं असं का अहो म्हणला महाराज हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही हां. अहो म्हणलं आमच्या पारायणात माणसं बघून वाढतात म्हणलं हिथं काय नाही उलटं वाढू का वाढू का वाढू का असं म्हणतात. हा वारी सोहळ्यातला आनंद आहे बरं का. मी म्हणलं पसतं का नाही म्हणलं पसतं सगळं काय करतो म्हणला जिलेबीच्या ज्या नळ्या असतात का नाही त्यात राहिलेला माल सोडतो विठोबा आणि दुसरी गोष्ट अशी होते की जो खरोखर गाणार आहे ज्याला खरोखर सेवा करायची. आमच्या उमेश महाराजांनी परवा मला सांगितलं महाराज मला नाही कीर्तन करायचं मला गाण्याचा आनंद घ्यायचा सेवा करण्याचा आनंद घ्यायचा. जो खरोखर गाणारा आहे त्याला खरोखर सेवा करायची आहे. वाजवणाऱ्यांचे हात फुटतात आणि गाणाऱ्यांचा घसा बसलेला असतो. तसा आज माझा बसा घसलेला आहे म्हणजे घसा बसलेला आहे तेव्हा आणि शरीरानं सुद्धा मी काळाच पडत चाललो आहे. तसा लय काय गोरा नाही मी पण या वारीचा परिणाम असल्यामुळे या दोन गोष्टी झाल्यात. तेव्हा इतक्या चांगल्या कलाकारांच्या समोर आवाज बसलेला असताना उगाचच गाण्याचं नाटक करणं हे मला बरं वाटत नाही म्हणून मी त्यांची माफी मागतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय आपली आवड सांगतात. आवड या अभंगातून आवड हे रूप गोजिरे सगुण. तसं आवड ही प्रत्येकाला असते. जगात आवड नाही असा माणूस आवडीनं जरी शोधला तरी सापडणार नाही.
आवड प्रत्येकाला आहे, फक्त प्रत्येकाची आवड भिन्न असते. पिंडे पिंडे मतीर भिन्न आहे, प्रत्येकाची आवड भिन्न. उमेश महाराज मला चहा प्यायला आवडतं. आमचे पुजाऱ्यांना होते, सरांनी ज्यांचा उल्लेख केला, ते पुजाऱ्यांना भजनात बसल्या बसल्या 20 ते 25 वेळा चहा प्यायचे. ते म्हणायचे मला बाकी काय नको, दात पडल्यामुळे मला बाकी काय खाता येत नाही, पण चहा माझ्या आवडीचं पेय आहे. मला चहा आवडतो. काही लोकांना थंड पेय आवडतात आणि काही लोकांना बरंच काय काय आवडतं. मी परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला गेलेलं असताना मला एका जणाने विचारलं, म्हणले महाराज हे कीर्तन हे भजन करून तुम्हाला काय मिळतं? मी थोडा थांबलो, याचं उत्तर देता येत नाही बाय खरं तर, पण तरी मी त्याला सांगितलं हे कीर्तन हे भजन केल्यानं मला आनंद मिळतो. त्याच्या पलीकडे काय मिळतं? आनंद मिळतो. मग त्यानं मला सांगितलं महाराज वा चांगली गोष्ट आहे, म्हणलं द्या टाळी. म्हणलं कशासाठी टाळी? द्या म्हणलं टाळी. म्हणलं कशासाठी टाळी? द्या म्हणलं टाळी. म्हणलं अरे कशासाठी टाळी? म्हणला टाळी तर द्या मग सांगतो. मग मी हात पुढं केला आणि त्यानं टाळी दिली, पण विषय टाळण्यासारखा होता बरं का. त्यानं मला सांगितलं महाराज तुम्हाला कीर्तन केल्यानं भजन केल्यानं आनंद मिळतो, मला थोडी टाकली की आनंद मिळतो. कळतंय ना, आवड सांगतोय आपली. मी त्याला सांगितलं बाबा रे माझा जो आनंद आहे त्यात माझ्या शरीराचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं सगळ्यांचाच फायदा आहे. आणि तुझा जो आनंद आहे त्यात स्वतःच्या शरीराचे हाल आहेत, कुटुंबाचे हाल आहेत, समाजाचे हाल आहेत. स्वतःची आवड जरा तपासून बघ. विठोबा रघुमाई कबीर महाराजांनी कधी याच्यावर चिंतन केलं तर मला माहीत नाही, पण कबीर महाराज फार सुंदर सांगतात बरं का या विषयाच्या अनुषंगाने. खरं तर असलं करू नये. बापू म्हणायचे दुर्बुद्धी ते म्हणा, वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, कुणाबद्दल वाईट विचार करू नये. कबीर महाराज फार सुंदर सांगतात. हे जे घेणारे असतात ना टिंब टिंब टिंब, आणि तसला जर दिंडी सोहळ्यात सामील झाला ना चांगल्या वारकऱ्याला याड्यात काढती जात, फार खतरनाक. तसल्यांसाठी कबीर महाराज सांगतात, कबीर महाराज म्हणतात कितनी भी पिलो शातिर आधी रात में उतर जाती है. आता हा अनुभव कबीर महाराजांना कधी आला मला माहीत नाही, पण कबीर महाराज म्हणतात कितनी भी पिलो शातिर आधी रात में उतर जाती है, प्याला पीलो हरि नाम का पूरी जिंदगी सवर जाती है. विठोबा रखुमाई म्हणून चांगल्याची आवड असावी मायबाप. आपली आवड असा एक कार्यक्रम असायचा सांगली केंद्रावर, तसं आपली आवड ही चांगली आवड असावी म्हणून आवड सांगतो तुम्हाला. एक जावई सासूबाईंच्याकडे गेला आणि जावई म्हणजे नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. सगळ्यात जास्त सासूसाठी किमती वस्तू कुठली असेल तर जावई बरं का. जावई सासूकडे गेला आणि सासूबाईने काहीच करायला नाही म्हणून बेसन भाकरी केली, आणि बेसन भाकरी केल्यानंतर जावई असा रुसला, त्यानं ताटच दिलं ढकलून. म्हणला मामी तुम्हाला कळत नाही का आज रविवार होता? नाही कळलं तुम्हाला? हां कळल्यावर सांगा मला, मिस कॉल द्या फार तर. याचं कारण त्याला ते काळ्या पिशवीतलं खायचं होतं बरं का. मी आवड सांगतोय आपली, कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल सांगता येत नाही बायबा. आमचे महात्मे सांगतात खायचं झालं ना आणि मारायचं झालं ना तर काय मारा, तर एकच गोष्ट मारा, काम क्रोध बकरा मारा, 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 बकरा मारा, क्रोध बकरा मारा. पूजा रखुमाईच्या पूजा रखुमाईच्या वर, रखुमाईच्या वर, पूजा रखुमाईच्या वर. घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमुचा, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ. क्रोध बकरावर, काम क्रोध बकरावर, पूजा रखुमाईच्या वर, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संभळ. क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा,
वासुदेव हरिनाम संबळ हरिनाम संबळ हरिनाम संबळ. वा वा क्या बात आहे. म्हणून तर म्हणतोय हा सुख सोहळा स्वर्गी नाही मायबाप. काय काय खावं आपण, काय आवडावं आपल्याला. दुसऱ्याला मारून तयार केलेलं अन्न आपल्याला आवडू नये मायबाप. त्यात आपला विनाश आहे. आणि खरा विकास असा आहे जेवढं आपल्यासाठी तयार केलं आहे देवानं तेवढंच आपण खावं. खरं तर तो मांसाहार आहे ना तो कोणी खावा ज्याचे दात सुळे आहेत. मला तर उमेश महाराज असं कधी कधी वाटतं ज्याचे दात पुढं आहेत तेवढ्यानेच खावा बरं का. अर्थात माणसानं खाण्यासारखा आहारच नाही तो, कारण त्यानं पचनक्रिया मंदावते, शरीरातले रोग वाढत जातात. आणि दुसरी गोष्ट ज्याचे दात पुढं आहेत त्यानं खावा. आणि जो जिभेनं पाणी पितो, कशानं, जिभेनं म्हणजे असं खाली वाकून असं, आता शूटिंग आहे म्हणून ॲक्शन करून दाखवली, खाली वाकून जो पाणी पितो, जिभेनं पाणी पितो, त्यानं काय करावं, काय करावं त्यानं, मांसाहार करावा. ऐका बरं. मग आपण दुसऱ्या प्राण्यांना मारून त्यांची हिंसा करून ते खाऊ नये. मला तर असं वाटतं गावोगावच्या ज्या जत्रा आहेत ना, जत्रा, त्या जत्रा नाहीत, येड्यांच्या जत्रा आहेत बरं का. पहिल्या दिवशी जी जत्रा असते ना ती पेड्यांची जत्रा, गोड असते ना, गोड पोळ्या बिळ्या करते ती घरी माणसं. पण पाहुणी रावळी कधी येते तो आपल्याकडं, कुठल्या जत्रेला, हे जनरल वॉर्डमधलं सांगतो मी सगळं. कुठल्या जत्रेला येतात पाहुणी रावळी आपल्याकडं, हां, शेळ्या जत्रेला. चांगली कल्पना आहे तुम्हाला त्याची. म्हणजे पहिली जत्रा ही पेड्यांची जत्रा आणि दुसरी जत्रा, पहिली जत्रा ही पेड्यांची जत्रा आणि दुसरी जत्रा, वा क्या बात आहे. पहिली जत्रा, पहिली जत्रा ही देवाची जत्रा आणि दुसरी जत्रा राक्षसांची जत्रा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि मी परवाच सर सांगून गेलो बाकीच्या जत्रा आहेत पण यात्रा केवळ ही आहे, एकमेव यात्रा आहे जगातली की जिथं मांसाहार नाही आणि जिथं प्राणीद्वेष नाही, जिथं धर्मद्वेष नाही, जिथं जातीद्वेष नाही, अशी एकमेव यात्रा म्हणजे पंढरीची वारी, एकमेव. म्हणून इकडे या मायबाप, बापू सांगायचे काय आवडावं आपल्याला. होया होय वारकरी, होया होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधेर, काय करावी साधेर, करावी साधेर, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने, काय करावे साधने, काय करावे साधने. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. आज क्या आनंद की जय हो. बरं का, फार मजा आहे. फक्त माझी अडचण असं आहे, या दिंडीचा चालक आणि मालक मीच असल्यामुळं मला आज कोण थांबवणार नाही, पण मला जबाबदारीने बोललं पाहिजे, मला वेळेत संपवलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एक गंमत आहे की आवड जशी असेल तसं तुमचं जीवन घडत जातं. म्हणून आवड चांगली असेल तर जीवनाचा विकास होतो आणि आवड जर चुकली तर जीवनाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आता
अलीकडं ॲप्टिट्यूड टेस्ट नावाची एक टेस्ट निघालेली. परवा एका शाळेमध्ये ती टेस्ट घेण्यात आली. म्हणजे त्याला कल चाचणी म्हणतात. तुम्ही कोणत्या बाजूला जाणार आहात म्हणजे कलणार आहात ते त्याच्यावरून चेक केलं जातं. एका शाळेमध्ये त्या ॲप्टिट्यूड टेस्ट करण्यासाठी काही खोल्या तयार करण्यात आल्या. आता मला क्रम लक्षात राहील का नाही माहीत नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या खोलीमध्ये काही टेबल मांडण्यात आलेले होते, माईक ठेवण्यात आलेला होता. तिथं काही मुलं गेली, म्हणजे ती मुलं सोडण्यात आली शाळेतली. तिथं काही मुलं गेली. एकानं काय केलं, ते माईक घेतला, हॅलो 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 हॅलो, जरा आवाज वाढवा, इको द्या, गेन द्या. त्यानं सुरुवात केली आणि त्यानं सांगितलं, सर्वांना विनंती आहे थोडं खाली बसून घ्या. असाच टोन असतो ना त्यांचा. जमतंय मला पण थोडंफार. आणि मग त्यानं सांगितलं, थोडं एक 5 मिनटं मी आपल्याशी संवाद साधणार आहे, आपण शांत चित्तानं ऐकून घ्यावं ही माझी विनंती आहे. मग बोलणारा झाला वक्ता आणि ऐकणारे झाले श्रोते. खोल्या लक्षात असू द्या बरं का. दुसऱ्या खोलीमध्ये प्रयोगशाळेची साहित्य ठेवण्यात आले होते. लिटमस पेपर आणि बरंच काय काय असते. आता मी बरेच दिवस झालं शाळेत होतो, शाळा नाहीत केल्या पण शाळेत होतो, आणि ते प्रयोगाची साहित्य ठेवली होती दुसऱ्या खोलीत. तिसऱ्या खोलीमध्ये मोकळी खोली होती आणि त्या मोकळ्या खोलीमध्ये फक्त चटया अंतरलेल्या होत्या आणि एक सुंदर असा तानपुऱ्याचा स्वर लागलेला होता. पैसा असा एक सुंदर स्वर लागलेला होता. काही मुलं तिथं सोडण्यात आली आणि मग ते वातावरण ऐकल्यावर त्या मुलांना इतकं छान वाटलं. काही मुलं छान ध्यानस्थ झाली, अगदी ध्यान मुद्रेत ती बसली. मी 3 खोल्या सांगितली बरं का, आता 4थी सांगतो. 4थ्या खोलीमध्ये काही ग्रंथ ठेवण्यात आले होते. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आणि इतर काही ग्रंथ ठेवण्यात आले होते. आणि मग 5व्या ठिकाणी एक खोली होती, त्याच्यात काहीच नव्हतं. 4 खोल्यामध्ये काही पोरं रमली. पहिल्या खोलीमध्ये काय होतं, आता मला सांगा काय होतं पहिल्या खोलीत? माईक होता. पहिल्या खोलीत जे गेले, बोलणारा वक्ता होईल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ऐकणारे कोण होतील? श्रोते होतील, चांगले श्रोते होतील. दुसऱ्या खोलीमध्ये जे प्रयोग करत बसले, डॉक्टरांनी सांगितलं की ही तुमची मुलं कदाचित पुढं जाऊन फार मोठी संशोधक होतील, वैज्ञानिक होतील. तिसऱ्या खोलीमध्ये काय होतं? स्वर होता, जिथं ध्यानस्थ बसलेले होते. त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, म्हणले तुमची मुलं ही कदाचित पुढे जाऊन साधू होतील. 4थी एक खोली होती, ती सांगायची राहिली तुम्हाला. 4थी एक खोली होती ज्यात संगीताचं साहित्य ठेवलं होतं. मी नावाचे संगीता नाही म्हणत, ज्याला म्युझिक म्हणतो. आणि काही लोकांचे स्टेटस असतात, म्युझिक इज लाईफ, बरं का. आणि खरंच आहे, संगीत हेच जीवन आहे. योगायोग आहे तो खरं तर. आमच्या रामकृष्ण महाराजांच्या मंडळींचं नाव संगीत आहे, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. माझी थोडीशी उशिरा पेटली, आता मी तरी काय करू. पण संगीताचं साहित्य ठेवलं होतं. आमच्या संगीता वहिनीने वाईट वाटून घेऊ नये, मी त्या संगीताबद्दल सांगतोय. साहित्य ठेवलं होतं, काही मुलं तिथं रमली आणि मग 5वी खोली मोकळी होती. डॉक्टरांनी त्या लोकांचं सांगितलं की ही जी संगीताच्या त्या खोलीमध्ये जी मुलं रमली ती कदाचित पुढे जाऊन संगीतकार होतील, चांगले रसिक ऐकणारे होतील. आणि शेवटची जी खोली होती त्यात काहीच नव्हतं, त्यातही काही बिलेंदर गेली. म्हणजे या 4 खोल्यात जाऊन त्या खोल्यात गेली. पहिल्या खोलीत काही जण गेली जिथं काय ठेवलेलं होतं, माईक ठेवलेला होता. तिथं 2 मिनटं बोलली, 2 मिनटं सगळ्यांना ऐकवलं. मग दुसऱ्याला सांगे, ए तू बोल आता, मी ऐकतो. पुन्हा दुसऱ्या खोलीत गेली, काही प्रयोग केले. पुन्हा तिसऱ्या खोलीत गेली, जे ध्यानस्थ बसले 2 मिनटं. पुन्हा 4थ्या खोलीत गेले, जरा संगीताचं काय वाजवून बघितलं, तबला, विणा, पेटी सगळं वाजवून बघितलं. 4थ्या खोलीत जाऊन निवांत बसली, ऑफिसमध्ये बसल्यासारखी अशी टेकून बसली. डॉक्टरांना त्या मुलांच्या वडिलांनी विचारलं, डॉक्टर आम्हाला चिंता आहे, आमची पोरं काय होतील? डॉक्टरांनी सांगितलं, अजिबात काळजी करू नका, तुमच्याही पोरांना भविष्य आहे.
म्हणले काय भविष्य आहे? अहो ह्या 4 ठिकाणी तर ते रमले नाहीत आणि आता काय होईल त्यांचं नेमकं? डॉक्टरांनी सांगितलं या पोरांचं भविष्य ह्यांच्यापेक्षा जास्त उज्ज्वल आहे. ही पोरं सगळीकडे रमतायत, याचा अर्थ काहीच नीट करत नाहीत, याचा अर्थ ही पोरं पुढे जाऊन राजकारणी होतील. विठोबा रखुमाई कमी झालं. तेव्हा आवड फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. म्हणून जगद्गुरू तुकोबारा आवड सांगतात. आवड तसं पाहिलं तर प्रत्येक संताला आवड आहे. मी परवा पण सांगितलं, मी दुरुक्ती काय करतो याचं कारण, संतांची आवड ही एकच असते, ती बदलत कधीच नाही. मायबाप ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराया तुम्हाला काय आवडतं हो? ज्ञानोबाराया म्हणतात, बाबा रे मला एकच गोष्ट आवडते, देवाच्या संबंधी सगळं. मग काय ज्ञानोबारायांना आवडतं? ज्ञानोबाराय म्हणतात, माझे जीवेची आवडी, माझे जीवेची आवडी, माझे जीवेची आवडी, माझे जीवेची आवडी. पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. माझ्या जीवेची आवडी, हो माझ्या जीवेची आवडी, ओ माझ्या जीवेची आवडे, ओ माझ्या जीवेची आवडे. पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा पंढरपुरा गुडे. ओ पांडुरंगी मन रंगले, ओ पांडुरंगी मन रंगले, हा पांडुरंगी मन रंगले, ओ पांडुरंगी मन रंगले, ओ पांडुरंगी मन रंगले. रंगले. मी अजून एक सांगतो, ज्ञानोबराय प्रार्थना करतात की सगळा संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. माय दया पंढरपुरा, माय दया पंढरपुरा, जाई लगे माय दया पंढरपुरा, जाई लगे माय दया पंढरपुरा. जाई लगे मायतया पंढरपुरा, जाई लगे मायतया पंढरपुरा, जाई लगे मायतया पंढरपुरा, जाई लगे मायतया पंढरपुरा. अवघात संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक,
वाक्य लक्षपूर्वक ऐका. फार सुंदर वाक्य सांगणार आहे. आणि वाक्य असं आहे, आपल्याला देव सोडून बाकी सगळं काही आवडतं आणि संतांना देव सोडून दुसरं काहीच आवडत नाही. ज्ञानोबरांना काय आवडतं? माझे जीवेच्या आवडी पंढरपुराने गोडी. नामदेवराया तर पंढरपुरातच राहत होते. नामदेवराया देवाला मागणी मागतात, देवा काय कर वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा हरिदासाचा सदा संग हरिदासाचा ओ सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा ओ वासवा थांबतो याच्यासाठी की या वातावरणात मला माझं काम करायचं आहे. कारण सुंदर वातावरण आहे. आपली आवड ही वेगळी वेगळी आहे, भिन्न आहे. पण महात्म्यांची आवड ही देवाशी अभिन्न आहे बरं का, देवाशीच जोडलेली आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात वास व्हावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नाथरायांना विचारलं, नाथराया तुम्हाला काय आवडतं? नाथराय म्हणतात, अरे बाबा मी ज्या संसारात राहतो ना ते संसार माझं सासर आहे आणि पंढरी माझं माहेर आहे. माझं माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या आहे भीवरेच्या
जाती आहे देवारे जाती आहे देवारे जाती माझी माहेर पंढरी ओ आहे भिवरी जातिरी आहे भिवरी जातिरी आहे भिवरी जातिरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरे आहे भिवरेच्या तीरे आहे भिवरेच्या तीरे या सगळ्या संतांना आपली आवड विचारल्यावर मग कोणीतरी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं का हो तुकोबाराया तुम्हाला काय आवडतं नेमकं त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराया अभंगाचं पहिलं चरण आवडे पंढरे आवडे हे रूप गोजिरे सगळे आवडे रूप गोजिरे सगुण हा आवडे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता तुझी पुणे ऐसा दूर आहे आता दृष्टी पुणे ऐसा दूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे आवडे रूप गोजिरे सगुणा पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण हो पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीला आधार आहे काय आधार आहे गीता गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नाथ महाराजांच्या भागवतालाही आधार आहे आधी श्लोक होते भागवताचे मग नाथ महाराजांनी विवरण केलं तुकोबारांच्या गाथेला काय आधार आहे सांगाल का जरा बरं काय आधार नाही तर मग काय तुकोबारांचा गाथा निराधार आहे काय तसं नाही मायबाप तुकोबारांच्या गाथ्याचा आधार तुकोबारांच्याकडे प्रश्न करते येणारे ते प्रश्न विचारायचे जगद्गुरु तुकोबारांना आणि तुकोबारा त्यावर चिंतन करून सुंदर सुंदर अशी अभंग रत्न द्यायची त्यातलं हे एक अभंग रत्न आहे फार सुंदर असं चिंतन आहे जगद्गुरु तुकोबारा एकदा रस्त्यानं चाललेले आहेत जंगल आहे रात्रीची वेळ आहे आणि तुकोबारांच्या समोर एक मूर्ती आली सर भूत कसं असतं मी अजून बघितलं नाही बरीच जण मला म्हणतात तुम्ही कसं बघाल माळकऱ्याच्या जवळ येतच नाही बरोबर ना मी म्हणलं तसं नाही एक असताना दुसरं काय यावं अशा अर्थानं जगद्गुरु तुकोबारा चाललेत आणि असे केस विस्कटलेले दात पुढं आलेले आता ते पायाचं कसं होतं मी काय बघायला नव्हतं तेव्हा अशी एक आकृती आली आणि तुकोबारांच्या जवळनं नाचू लागली आणि हसायला लागले त्या रामायण आणि महाभारताचं जे हास्य होतं ना त्यानं पोरं घाबरायचे हा 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 तसं ते हसायला लागलं आणि हा दृष्टांत बापू कीर्तनातून सांगायचे बापू सांगायचे ते ज्यावेळी भयाभीत करणारं रूप देवाचं पाहिलं त्यावेळी तुकोबारांनी हात जोडले देवा हे नाही रे रूप मला आवडत मला हे रूप नाही आवडत मला जे रूप आवडतं ना
त्या रूपात तू प्रगट हो. आवडे हे रूप, तुझं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, त्या रूपात ये. देवानं ओळखलं की तुकोबारांनी ओळखलंय मला. देवानी मूळ रूपात आले आणि देव मूळ रूपात जसे आले, जसं ते कटेवर हात ठेवलेले विठेवर उभा राहिलेला परमात्मा उभा राहिला ना, तसं तुकोबाराने सांगितलं देवा हेच रूप मला आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. माझ्या डोळ्यांना लोचनांना, खरं तर तो डोळा हा शब्द सुद्धा वापरू वाटत नाही, इतका लोचन शब्द मावाळ आहे, इतका सुंदर आहे, इतका मृदू आहे. त्या माझ्या लोचनांना ज्यामुळं सुख होतं असं रूप तू दाखव आणि हेच रूप मला पाहिजे. आणि मग ज्यावेळी मला तू हे रूप दाखवलेस ना देवा आता, तर आता मात्र तू तसाच राहा. आता दृष्टी पुढे तैसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची 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 तू राहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, 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 आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, 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 मी तुझ पाहे पांडुरंगा, तुझ पाहे पांडुरंगा, मी तुझ पाहे पांडुरंगा, मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारा, जगद्गुरु तुकोबारा देवाला म्हणतात, देवा तुझं रूप साजीर आहे, गोजीर आहे, गोमटा आहे, सुंदर आहे. माझे लोचन तुला पाहिल्यानंतर सुखावतात. देवा माझं मन तुला पाहून पाहून लाचावले रे, लाचावले माझं मन.
आणि ते लाचावलंय, किती लाचावलंय हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. लचवली मोनू लागली सिगुडी, लचवली मनो लागली सिगुडी, लचवली मनो लागली सिगुडी, लचवली मो लागली सिगुडी, लचवल बरा लागली सिगुडी, लचवल लागली सिगुडी, लचवल बरा लागली सिगुडी, लचवल मोर लागली सिगुडी, लचवली मोन लागली सिगुडी, लचवली मन मन लागली सिगुडी, लचवली मन लागली सिगुडी, लचवली मन लागली सिगुडी, लचवल मन लागली सिगुडी, लचवल मन लागली सिगुडी, लचवल मन लागली सिगुडी, लचवल लागली सिगुडी, लचवल मन लागली सिगुडी, तेजी विन सोडी ऐसी जाणू ऐसी जाणू ऐसी जाणू, आता दृष्टी फुडी ऐसा चितुराई, आता दृष्टी फुडे ऐसा चितुराई, आता दृष्टी फुडी ऐसा चितुराई, आता दृष्टी फुडे ऐसा चितुराई, लचवले मन लागले सिगोडी, तेजवे न सोडी ऐसे जाणो ऐसे जाणो ऐसे जाणो, आता दृष्टी फुडे ऐसा चितुराई, 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 लचवली मला लागली सिगोडी, तेजी वेल सोडी ऐसी जाणू, आता दृष्टी फुडी ऐसा चितुराई, जो मी तुझ पाहिये पांडुरंग, लचवली मला लागली सिगोडी, तेजी वेल सोडी ऐसी जाणू, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराई, जो मी तुझ पाहिये पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय कीर्तन करावं आता विठोबा रखुमा, मला वेळोवेळी बापूच आठवतात. बापू म्हणायचे तू का म्हणे येते भजन प्रमाण, आणि बापूंच्या नंतर बापू म्हणून गाजलेले हे व्यक्तिमत्व आहे बरं का. म्हणजे रणजित बापू गमतीनं कधी कधी म्हणतात की या देशात 3 बापू आहेत, एक गांधी बापू, दुसरे माऊली बापू आणि तिसरा मी बापू बरं का. असे 3 बापू आहेत. अत्यंत सुंदर. जगद्गुरू तुकोबाराय देवाची स्तुती करतात. देवा इतकं सुंदर आहे, इतकं गोजीर आहे, इतकं मोहक तुझं रूप आहे की माझे लोचन तिथून हालत नाही रे देवा, हालत नाहीत, माघारी सरत नाहीत. माझं मन त्यानं लाचवलंय. मग देवानं विचारलं तुकोबाराया प्रस्तावना भरपूर झाली, बोला काय पाहिजे. याचं कारण शहाण्या नवऱ्याला लगेच कळतं. जास्त स्तुती बायको केली बायकोनं की समजून जायचं खिशाला चाट आहे. कळतं का नाही काय बोलतोय. हे आपल्या घराघरातलं सांगतोय. म्हणजे कधी कधी बायको जर म्हणली का नाही तुमची आवडती भाजी केली बरं का बापू, तुमची आवडती भाजी केली, आज तुमच्या कपड्याचा रंग फार सुंदर दिसतोय आणि तुम्ही फारच गोजीरं दिसताय, आज फारच सुंदर दिसताय. त्यावेळी शहाण्यानं समजून जायचं
आज काय खरं नाही. आज जाणार आहे मिळवलेलं भांडवल. हां, त्यामुळे त्यांना आधीच इच्छून घ्यायचं, बोल तुला काय पाहिजे बरं का, नाही तर पुढं धोका आहे. हां, जपून जपून जा रे, पुढे धोका आहे. तसं तुकोबारायांना देवानं विचारलं, तुकोबाराया प्रस्तावना चिकार झाली, आता सांगा काय पाहिजे ते. मग तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय, तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी, 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 तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी. उरवावी आळी माया बापा, उरवावी आळी माया बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये. पुरावावी आळी माया बापा, पुरावावी आळी माया बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराये. तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, 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 तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, पारांदे महाराज. जो मी तुझ पाहे
जो मी तुझ पाहे पांडुरंगा 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 शेवटची चाल झाली असं समजू आणि पुढं वळू. मी फक्त एक 2च मिनटं आपल्याशी संवाद साधणार आहे. जीवनात आवड योग्य असेल तर काय होतं आणि आवड जर बिघडली तर काय होतं. फार सुंदर चिंतन आहे. रामायण, महाभारत आणि इतिहास. मला बापू सांगताना सांगायचे एक दृष्टांत रामायणातला असावा, एक महाभारतातला असावा आणि एक इतिहासातला असावा. अशा पद्धतीनं चिंतन करावं. मग आवड चुकली तर काय होतं. रामायण सांगतो तुम्हाला. सीता मातेला कांचन मृग आवडला बरं का. सगळ्या बायकांना सोनंच जास्त आवडतं. बापू कीर्तनातून नेहमी सांगायचे बायका कधी नवऱ्याला चांगलं म्हणत नाहीत वे जार का घरी मग हां, पण म्हणत नाहीत हे दुर्दैव आहे. एक महिला आपल्या पतीला सांगत होती 30 वर्ष झाली लग्नाला, 30 वर्ष, पण फुटका मणी नाही. बापू कीर्तनात म्हणायचे धडका मणी असताना फुटक्याची गरज काय. हां, पण स्त्रियांना सोनं जास्त आवडतं मायबाप. आणि सोनं आवडण्याचा परिणाम सीतामातेंना सोनं आवडलं आणि देवाचा वियोग झाला. आवड चुकली. आणि त्याच रामायणामध्ये मारीच मामाला दम दिला. कोणी दम दिला. रावणानं दम दिला. जर माझं ऐकलं नाहीस तर माझ्या हातनं मरशील, आणि जर माझं ऐकलंस तर रामाच्या हातनं मरण येईल. तो म्हणला राक्षसाच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मरलेलं काय वाईट आहे. आवड योग्य असल्यामुळे देवाच्या हातनं मरण आलं मायबाप.
आता महाभारत सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये त्या द्रौपदीला वाटलं 5 पती आहेत आणि कर्ण 6वा असावा. परिणाम असा झाला, म्हणे ते एक जांभूळ होते एका साधूचं आणि ते जांभूळ तोडून आणलं आणि ते पुन्हा देवानं सांगितलं की त्या साधूचं तेवढंच खाद्य आहे, आता ते लावलं पाहिजे. अर्जुनानं भीमानं विचारलं, देवा लावणार कसं, शक्य आहे का? म्हणले प्रत्येकानं आपापलं पुण्य वापरा. मग प्रत्येकानं आपापलं पुण्य वापरलं आणि शेवटी राहिली द्रौपदी. बरोबर ना? आपल्याकडे लेडीज फर्स्ट असतं, तिथं जरा वेगळं होतं चित्र. द्रौपदी शेवटी राहिली आणि द्रौपदीनं हात जोडले आणि मनात चिंतन केलं, जर मनात कधी कुठलं पाप आलं नसेल, जर मनात कधी कुठलं पाप आलं नसेल तर हे जांभळ व्यवस्थित चिकटल. 2च बोटं राहिलं होतं. जांभळ चिकटलं नाही, मायबाप खालीच येऊन पडलं दानदिश. असं महाभारत सांगतं. जांभळ खाली येऊन पडलं आणि मग कृष्णानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी काय भानगड आहे? मग द्रौपदीनं मनात विचार केला, 5 पती असून सुद्धा कर्ण असावा असं वाटलं, म्हणून देवा हे घडलं. आणि मग पुन्हा तिनं माफी मागितली म्हणून जांभळ उलटं जाऊन टाकलं. बरं का, नाथाच्या घरची उलटी खून. आवड चुकली. कर्णालाही भगवान श्रीकृष्णाचा संग घेतला असता तर आयुष्यात कल्याण झालं असतं, पण कर्णानं कुणाचा संग निवडला हो? दुर्योधनाचा. कर्णानं कुणाचा संग निवडला, काय त्याचं नाव? महाभारत वाचलंय का नाही? दुर्योधनाचा संघ निवडला. आणि गंमत आहे, कर्णानं चुकीचा संघ निवडला, कर्णाला मरणाला सामोरं जावं लागलं. माय बाप, हे झालं रामायण आणि महाभारत. इतिहासाकडे या. आवड जर चुकली ना, त्या लांझे नावाच्या गावाच्या पाटलानं एका विधवेवर बलात्कार केला. छत्रपती शिवरायांना ही बातमी कळली. शिवरायांनी सांगितलं, तो जिथं असेल तिथून त्याला धरून आणा. जावळीचे मोरे त्यांना पाठीशी घालायला लागले. शिवाजी महाराजांनी जावळीवर आक्रमण केलं, जावळी जिंकून घेतली आणि त्या चंद्रराव मोऱ्यांना साताऱ्यात आणून त्यांचे हातपाय तुडले. का? तर तुमची आवड जर चुकीची असेल ना, तर शिवरायांच्या या राज्यामध्ये चुकीच्या माणसाला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. मग अलीकडे एक चित्रपट आला होता, त्यात एक वाक्य होतं, चुकीला माफी नाही आणि चहाला तुमचं तुम्ही जोडा. आता बरं का, आवड चुकली. आणि इतिहासातलीच एक आवड सांगतो आणि थांबतो. इतिहासातली एक योग्य आवड, एक नाभिक होता. नाभिक समाजातला एक मुलगा, ज्याला दाढी वाढवायची सवय होती. शिवाजी महाराजांच्या सारखी दाढी, शिवाजी महाराजांच्या सारख्या कानात बाळी, आणि राहायला काय हरकत नाही शिवाजी महाराजांच्या सारखं. पण एक सांगतो, जी आमची तरुण मुलं केवळ दाढी वाढवून स्वतःला शिवाजी महाराज समजत असतील ना, त्यांनी व्यवस्थित ऐकून ठेवा. शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते. शिवाजी महाराज हे दिवसभरात एक भाकरी खाणारे असे अल्पाहारी होते. शिवाजी महाराज हे सावध झोपणारे होते. नेपोलियन बोनापार्ट फक्त 24 सेकंद झोपायचा. ऐकताय ना? किती सेकंद? 24 तास नव्हं, 24 सेकंद. पण इतिहासानं नेपोलियन बोनापार्टची सावध झोपेत नोंद केलेली नाही. सावध झोपेत नोंद केली ती शिवाजी महाराजांची केलेली. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या राजाचा, बरं का. म्हणून शिवाजी महाराज निर्व्यसनी होते, अल्पाहारी होते, विवेकी बुद्धीनं राहत होते. मग शिवाजी महाराजांची त्या काळात कॉपी कुणाला करावीशी वाटणार नाही, आत्तासुद्धा वाटते, त्या काळात कुणाला नाही वाटणार. म्हणून एक नाभिक समाजातला मुलगा होता, त्याचं नाव शिवा काशीद. त्या शिवा काशीदानं तशीच दाढी वाढवली, दिसायला सेम शिवाजी महाराजांच्या सारखा होता. अगदी चित्रपट आला होता ना मागं लक्ष्मीकांत बेर्डेचा, सेम टू सेम तसंच अगदी. आणि पन्हाळगडचा वेढा पडलेला आहे. छत्रपती शिवरायांना 3.5 महिन्याचा तो वेढा, आणि शिवरायांनी ठरवलं या वेढ्यातून बाहेर पडलं पाहिजे. माझ्या सैनिकांना, माझ्या मावळ्यांना खायला जर रसद पुरले नाही तर काय करावं. म्हणून त्यांनी सांगितलं, कोणीतरी नामी युक्ती मला सुचवा या वेढ्यातून बाहेर पडण्याची. आणि त्यावेळी शिवा काशीद समोर आला आणि शिवा काशीदानं सांगितलं, महाराज एक काम करा, अमावस्येच्या रात्री 2 पालख्या तयार करा. महाराजांनी अमावस्यात जास्त वापरली, याचं कारण महाराजांनी नैसर्गिक गोष्टींचा जास्त उपयोग केला, बरं का. 2 पालख्या तयार करा. एका पालखीतून महाराज तुम्ही जाल, तुमच्याबरोबर 300-350 सैन्य असेल, आणि एका पालखीत मी असेल आणि माझ्याबरोबर 10-20 माणसं असतील. हे सांगितल्यावर शिवाजी महाराज स्तब्ध झाले, शांत झाले. आणि शिवाजी महाराजांनी विचारला, रे शिवा, काय काय सांगतोयस, तुला कळतंय का?
त्यावेळी शिवा काशीदानं महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना एक सांगितलं, महाराज मला कळतंय की मी काय करायला चाललोय, काय याचे परिणाम होतील हे मला कळतंय, पण महाराज एक सांगू, जन्माला शिवा काशीद म्हणून जरी जन्माला आलो, जन्माला येताना शिवा काशीद म्हणून आलो, तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरेन यापेक्षा भाग्य काय असावं. शिवा काशीद गेला, तुम्ही आम्ही इतिहास न कळणारी माणसं म्हणतो शिवा काशीद मेला. शिवा काशीद मेला नाही मायबाप, शिवा काशीद योग्य आवडीमुळं इतिहासात अजरामर झाला. म्हणून योग्य आवड ठेवा आयुष्यामध्ये आणि देवाकडं मागणी मागताना एकच मागणी मागा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. चुकीची आवड मला आयुष्यात कधी होऊ नये आणि त्यानं माझं आयुष्य भरकटू नये एवढंच देवाला मागणी मागा. विठोबा रखो माई रखो माय रखो माय रखो